अरे कोणाची आहे म्हणजे? आपलीच गाय आहे. अरे हॅलो ना पब्लिक, आपण आलो आहे आज गाई आणायला. गाई आणायला म्हणजे आपण तुतीचा बाग तर उभा केला, पण त्यांना लागणार होतं शेणखत. मग काय ठरलं गाय आणायचं. आणि गाय आणायची म्हणजे कोणती जर्सी वगैरे नाही आणायची, तर देशीच गाय आणायची म्हणून गेलो आणि देशी खिल्लार जातीची ही गाय घेऊन आलो. मग काय तिला घेतलं बांधून आणि तिला थोडं गवत टाकलं खाण्यासाठी. पण तुम्हाला तर माहितीच आहे, एका गायने तर किती खत होणार आहे. मग काय लगेच मागवली दुसरी गाय. हां, मग ही काय आली इथं आपली दुसरी पण. ती आपण थोडी लांबून आणली होती म्हणून ती आपण पिकअपमध्ये आणली होती. पिकअपमध्ये आणली तर खरी, पण आमचा मित्र रोहितच होता पिकअप ड्रायव्हर. मग तो बोलला आता सोड तूच. मग मला चढवलं वर. मी आपल्या रश्या वगैरे सोडून घेतल्या आणि मग आला तो कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी. सगळे पब्लिक अशीच असते, असू द्या. मग गाई वगैरे आम्ही सोडली आणि मग तिला खाली घेतलं. खाली घेऊन तिला मी आलो इकडे पुजायला. ती पण गाय पहिली पण पुजली आणि ही पण पुजून घ्यायची होती. मग दोन्ही बांधून घेतले आपल्या रानामध्ये थोड्याशा चरण्यासाठी. कशा दिसत आहे दोन्ही एकत्र? अरे देशी खिल्लार आहेत. आता मी पण यांच्याकडून मस्तपैकी खिल्लार बैल तयार करतो आणि जातो शर्यतीला घाटाने. बिर्र असो पुढचं नियोजन. पण त्याच्यानंतर फोन आला भावाचा की मोटर जी आहे ना आपली ती खराब झाली आहे. मग पहिले त्यांच्या विहिरीकडे गेलो आणि हे आपले फिटर मामा विहिरीत उतरत होते. फिटर मामा खाली उतरून त्यांनी मोटरचा पाईप वगैरे काढून घेतला आणि नंतर आपल्याला ती जी मोटर आहे ना ती बाहेर ओढायची होती. खूप खालीवरती विहीर. आता ती किती फूट खाली होती हे सांगणं अवघड आहे, पण खूप आहे, तुम्हाला अंदाजा लागतच असेल व्हिडिओमध्ये. मग ती रशी आम्ही डायरेक्ट ट्रॅक्टरला बांधून घेतली. ट्रॅक्टरला बांधायला ट्रॅक्टरवर माझे फादरच बसले होते. मग ट्रॅक्टरला बांधून घेतली पहिली आणि तिकडे दोघं तिघंजणं तिकडून ओढायला आणि दोघं तिघंजणं इकडून ओढायला. आणि मग जी आम्ही वर काढली तर फिटर मामा बोलले की थांबा मलाही वर येऊ द्या. ही पहा ही मोटर दिसते का तुम्हाला? हां, हीच मोटर आहे ती. हीच मोटर आपल्याला पूर्ण बाहेर काढायची होती, कारण की मे बी काहीतरी प्रॉब्लेम आला होता तिच्यामध्ये. आता तुम्ही म्हणशाल ते मोटर काढताय आणि तू व्हिडिओ काढतोय. अरे हे बघा ही रशी मीच धरली, अख्खी ओढून धरली, त्याच्यामुळे मोटर बाहेर निघते. नाही तर उगाच डाऊट घेत राहतात माझ्या. मी काय फक्त व्हिडिओ काढतो का? काम पण करतो मी. पण जेवढा त्रास ना पूर्ण मोटर विहिरीतून बाहेर काढण्यात नाही झाला ना, तेवढा फक्त ह्या इथून बाहेर काढण्यात त्रास झाला. पण आमची सगळीच हुशार मंडळी असल्या कारणाने ना आम्ही कशी बशी ती बाहेर काढली. काढल्यानंतर मग त्याचे जे वायर वगैरे जी कनेक्ट होती ना ती सेपरेट करायची होती. त्याच्यासाठी मग ती सेपरेट करायला काढली, तरी पण ते स्क्रू काही निघाले नाही. मग शेवटी आम्ही ती कट केली. कट करून मग ती आपल्याला गावात न्यायची होती रिपेअर करण्यासाठी. मग काय ट्रॅक्टरला मागे बांधून वगैरे घेतली आणि मोटर चालली गावामध्ये रिपेअर व्हायला. आणि तुम्हाला सांगायचं आहे बरं का, आपली जी भांडणं होती ना ती मिटलेली आहेत आता. सेम या कबुतरांसारखं ना नवरा बायकोने असायला लागतं. म्हणजे भांडणं झाली का लगेच मिटवायची असतात. हा कोणाला टॉन्ट नाही आहे बरं का. बाय.